अद्ययावत मराठी भाषा धोरणात जाहीर झाले। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे धोरण जाहीर करण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञान तसंच मराठीतील सर्व बोली भाषांचं जतन आणि संवर्धनाचा समावेश असलेलं हे धोरण आहे। सध्याचं माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चॅट जीपीटी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा उपयोग या धोरणानुसार करण्यात येईल। विविध बोली भाषांचा प्रमाण मराठी भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। मराठी भाषेचं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि विकास होण्यासाठी शिक्षण आणि लोकव्यवहाराचं अधिकाधिक मराठीकरण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, हे नवं धोरण नेमकं काय आहे, त्यातून काय उद्दिष्ट आहेत, काय साध्य होणार आहे? प्रज्ञा, मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये तब्बल 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे। यातील हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। या निर्णयामुळे पुढच्या 25 वर्षांमध्ये मराठी भाषा कशा पद्धतीने तळागाळामध्ये आणखीन व्यवस्थितरित्या पोहोचली गेली पाहिजे यासाठी प्रयत्न होणार आहेत। यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। आजचं जे मराठी भाषा धोरण आहे ते नवतंत्रज्ञानयुक्त धोरण असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने चॅट जीपीटी आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर वाढणार आहे। तर त्याचा वापर मराठी भाषेसाठी कसा करता येऊ शकेल या संदर्भामध्ये देखील आता उपाययोजना करताना पाहायला मिळणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने ज्या बोली भाषा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बोलल्या जातात त्यांचं प्रमाण भाषेमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करण्यात येईल या संदर्भात देखील या धोरणाच्या अंतर्गत हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढच्या 25 वर्षांमध्ये वेगवेगळे जे शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये वैदिक शिक्षण व्यवस्था असेल, वैद्यकीय शिक्षण व्यवस्था असेल, यासोबतच इंग्रजी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर असणाऱ्या वेगवेगळ्या टेक्निकलच्या संस्था असतील, याच्यामध्ये मराठी भाषेचा कशा पद्धतीने वापर होऊ शकेल किंबहुना त्या टर्म्स कशा पद्धतीने मराठी भाषेच्या अंतर्गत येतील यासाठी आता प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे। थोडंसं थांबवते, सोबत रहा। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय मराठी भाषेसंदर्भात, एक साहित्यिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये आम्ही गेले 10 वर्ष हे धोरण जे तयार होतं आणि नंतरच्या भाषा सल्लागार समित्या एकूण 4 झाल्या याच्यावरती आणि चौघांनी सुद्धा त्यांच्या समोर ते धोरण आलं आणि आता आम्ही सध्याच्या भाषा सल्लागार समितीमध्ये आम्ही आहोत। त्यांनी 2024चं अद्ययावत धोरण जे दिलं, जे आता मंत्रिमंडळाने मंजूर केलं। गेले 10 वर्ष आपण याचा पाठपुरावा करत होतो सरकारकडे आणि धोरण जाहीर करत नाही म्हणून सरकारवर टीका करत होतो। पण मी अभिनंदन केलं मराठी भाषा मंत्र्यांचंही आणि त्यांना म्हटलं की तुमचं नाव इतिहासात अजरामर होणार आहे या कृतीमुळे। त्याला कारण ही राजकीय इच्छाशक्ती याच्यामागे जी लागते ती आजपर्यंत दाखवली गेली नव्हती, ती दाखवली गेली, हे अभिनंदनीय बाब आहे। आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन केलं। सरकारचे आभारही मानलेले आहे मुख्यमंत्र्यांचे, मराठी भाषा मंत्र्यांचे आणि मंत्रिमंडळाचे, की ही खूप ऐतिहासिक महत्वाची कृती आहे। 63 वर्ष हे राज्य मराठी भाषेच्या कुठल्याही धोरणाविना ज्याला जे वाटेल त्या पद्धतीने जो निर्णय होईल त्याला धोरण म्हणायचं असं चाललेलं होतं। इथून पुढे आता या धोरणामध्ये मराठी भाषेच्या संबंधामध्ये जो काही विचार करून राज्याला सल्ला देण्यात आलेला आहे आता तो यांनी अंमलात आणला पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। आता याच्यामध्ये आम्ही जे मराठी भाषा विद्यापीठ सुचवलेलं आहे, सरकारने जे स्थापन केलं आहे ते वेगळं आहे। याच्यात जे सुचवलं आहे ते 100 वर्ष आपण मागत होतो की मराठी ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, रोजगार याच्या संधी देणारी भाषा व्हावी आणि इंग्रजीची जागा तिने घेतली पाहिजे। इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, इंग्रजी ही विकासाची भाषा आहे असा भ्रम आपल्या मंत्र्यांमध्येही आहे। तो या धोरणामुळे दूर व्हायला मदत होईल आणि मराठी खऱ्या अर्थाने मराठीच्या एकूणच विकासाला, जतनाला, संवर्धनाला ज्या राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ आतापर्यंत धोरणाच्या निमित्ताने नव्हतं ते पहिल्यांदा लाभलेलं आहे। ही महाराष्ट्राच्या मराठीच्या इतिहासातली खूप महत्वाची ऐतिहासिक अशी घटना आहे। या क्षणाला आपण बाकीच्या गोष्टी आपण नंतर त्याचा पाठपुरावा पुन्हा त्याच्यावर दबाव सरकारवर वाढवतच राहू हे धोरण अंमलात आणण्यासाठी, परंतु या क्षणाला आपण सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, मराठी भाषा मंत्र्यांचं आणि ज्यांनी या धोरणाला मंजुरी दिली आणि इतके वर्ष पाठपुरावा करणारे मराठीचे सगळे कार्यकर्ते याच्यासाठी जे राबत होते, कळकळीने मागणी करत होते, त्या सगळ्यांचं आपण आधी अभिनंदन करूया। निश्चित अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलात की धोरण जाहीर झालंय पण अंमलबजावणी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। आपले आभार, आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ साहित्यिक सध्या आपल्या सोबत आहेत। सर, राज्य सरकारनं मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी एक धोरण जाहीर केलंय, धोरण निश्चित केलेलं आहे। अर्थात प्रत्येक मराठी जनासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। आपली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया आनंदाची आहे, कारण आम्ही माझ्या अध्यक्षतेखाली जी
राज्य शासनानं भाषा सल्लागार समिती नेमली होती, तिचा तो अहवाल आम्ही जो सादर केला होता वर्षापूर्वी, तो शासनानं विचारात घेऊन तो मंजूर केलेला आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जे स्वप्न पाहिलं पूर्ण मराठी महाराष्ट्रानं, की आपली मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी, रोजगाराची भाषा व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा व्हावी. आणि जगामध्ये मराठी भाषा फक्त संख्येनं आहे, परंतु ती खऱ्या अर्थ अव्वल व्हावी, जगामध्ये महत्वाची भाषा व्हावी, यासाठी आपण केलेलं आहे. हे अतिशय सर्वस्पर्शी सर्वंकष धोरण आहे. त्यामध्ये बोली भाषापासून शालेय शिक्षणाची भाषा, उच्च शिक्षणाची भाषा मराठी कशी करता येईल, मरण महाराष्ट्रामध्ये मराठीचा प्रचार प्रसार कसा करता येईल, आणि अनुभवाच्या माध्यमातून जगापर्यंत आपलं मराठी साहित्य कसं पोहोचेल. आणि बेसिकली मुख्य म्हणजे मराठी माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, रोजगाराच्या मध्ये मराठीचा वापर कसा वाढेल, आणि मराठीमध्ये शिक्षण घेऊन तुम्हाला ज्ञान मिळेल आणि रोजगार मिळू शकेल, यासाठी आम्ही काही ठोस उपाय दिले होते. ते शासनाने मंजूर केलेले आहेत आणि आज हे धोरण जाहीर झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व सदस्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं आणि खास करून आमचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप कमिटमेंट दाखवली, जिद्द दाखवलेली आहे, खऱ्या मराठी प्रेम दाखवलेलं आहे. आता मला खात्री आहे की ज्या तडफेनं त्यांनी मराठी भाषा धोरण मंजूर केलेलं आहे, त्याच तडफेनं आणि त्याच बांधिलकीनं ते अंमलबजावणीसाठी काम करतील. आमचा सल्ला आम्ही जे त्यांना सांगू त्याप्रमाणे ते निश्चितपणे काम होऊ शकेल असं मला वाटतं. आणि त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद व्हायला पाहिजे. आणि पुढील वर्षभराच्या आमचं जे समितीचं काम अवधी शिल्लक आहे, त्या काळामध्ये आम्ही हे मराठी भाषा धोरण मंजूर झालेलं आहे, त्यातल्या प्रत्येक धोरणाबद्दल काही आपल्या कशी स्कीम करता येईल, कशा पद्धतीने योजना आखता येईल. बरोबर आहे. अगदी बेसिक पातळीपासून सुरुवात करावी लागणार आहे या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, कारण का अंमलबजावणीचाच मुद्दा आता यापुढे सातत्यानं चर्चेत येत राहील. पण एक खूप मोठं पाऊल, एक खूप मोठा निर्णय राज्य सरकारनं मराठी भाषेसाठी घेतलाय आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे. सर, आपले आभार. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.